दिवंगत राष्ट्रपती यांची जयंती आणि हा त्यांचा जो जन्मदिवस आहे तो वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जात आहे. त्यानिमित्तानं उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर RS साळुंखे सर, IQACचे प्रमुख डॉक्टर PM पाटील सर, झुलॉजी सायन्स विभागाचे प्रमुख डॉक्टर SS पाटील सर, मराठी विभागाचे डॉक्टर SR पार्लेकर सर, सांस्कृतिक विभागाच्या डॉक्टर संगीता पाटील मॅडम, त्याचबरोबर ग्रंथालय विभागाचे आपले ग्रंथपाल प्राध्यापक SD माने सर आणि आपण सर्व महाविद्यालयातील प्राध्यापक प्राध्यापिकांमध्ये बघितले. आज 15 ऑक्टोबर 2025 हा डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस म्हणून आपण इथे साजरा करण्यासाठी उपस्थित आहोत. मी विचारमंचावरील सन्माननीय प्रमुखांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचं पूजन करावं. काही चिंता पण व्यक्त केल्या, कारण जो पाठीमागचा इतिहास आहे त्यात आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य आपण गमावलं असं ते म्हणतात. तर ते गमावलं जाऊ नये यासाठी भारतीय म्हणून, देश सेवा म्हणून, राष्ट्रनिष्ठा म्हणून आपली जी कर्तव्य आहे ती पार पाडून मी लोकशाही सदैव नांदो असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तर त्याचं आपण वाचन या ठिकाणी करणार आहोत. मी या निमित्तानं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर RS साळुंखे सर यांना या निमित्तानं मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करतो. स्क्रीनवरती आपल्या पुढे संविधानाची उद्देशिका, मूलभूत अधिकार व कर्तव्य याची आपण इथे कॉपी ठेवलेली आहे. मनातल्या मनात वाचायचं. आता बोल ना का बारीक करायचं बारीक पाहिजे. सुदे बोलू नका, बोल नका आता. सर पुढं सरकवा. सरकवा.
झालं आता ते वाच तू पहिला बोलू काय पहिला बोल एक प्रकारचं कोटेशन असं ते ठरतं. हे सगळ्याला आपल्याला माहितीच आहे. आणि दरवर्षी वाचन प्रज्ञा दिनाच्या निमित्तानं वेगवेगळ्या ॲक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला शासन आदेशित करत असतं. त्याप्रमाणे आपण ॲक्टिव्हिटी करतच असतो. काल सुद्धा आपण एका माझ्या पुस्तकावरती वाचनकट्ट्याच्या निमित्तानं वाचनालय, स्वामी विवेकानंद वाचनालय आणि महाराष्ट्र राज्य साहित्य परिषद पुणे शाखा पुरुष यांच्या वतीनं आणि आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं काल संध्याकाळी या ठिकाणी व्यवस्थापन शास्त्राचे मानकरी याच्या पुस्तकाचं थोडंसं आपण आढावा विवेचन आपण या ठिकाणी केलं. परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित होते. तर आज वाचन प्रेरणा दिन साजरा करावा लागतो आणि आपल्याला कंपल्सरी वाचायला सांगितलं जातं. हेच आता कोरोनानंतर या परिस्थितीचे एक द्योतक आहे असं आपल्याला म्हणायला लागेल. कारण म्हणजे मुलांच्या मध्ये आणि सर्वांच्याच मध्ये वाचण्याची जी काही खंड पडलेला आहे आपण म्हणून तो पुनर्स्थापित करण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करावे लागतात. अनेक गोष्टींच्या बाबतीत विचार केला तर महाविद्यालय आणि महाविद्यालयातील प्राध्यापक, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीच अनेक गोष्टी कराव्या असा अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती 8 तास होत आहे. माझ्या हातामध्ये 2 सर्क्युलर आहेत. म्हणजे पूर्वीचेच कार्यक्रम आपले आहेतच आहेत. त्याशिवाय आता एक विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग नावाची एक योजना आहे आणि त्या योजनेच्या अंतर्गत आपल्याला महाविद्यालयातील सगळ्या विद्यार्थ्यांसाठी व्यापक स्वरूपामध्ये क्विज स्टेज आणि त्या सगळ्या मुलांचं रजिस्ट्रेशन करायचं. परवाच महिला कल्याण समितीच्या स्वाती पाटील मॅडम यांच्याकडे आलेला आहे आणि त्याच्यामध्ये स्वयंसिद्ध आहे. त्याच्यामध्ये सगळ्या मुलींचं रजिस्ट्रेशन करायचं.
आपल्याला आपली परिस्थिती माहिती आहे, आपल्याला मुलं किती सापडतात ते. आणि त्यानंतर राष्ट्रीय गीत वंदे मातरमला या रचनेला 150 वर्ष पूर्ण होत आहे. त्या निमित्तानं सुद्धा काही कार्यक्रमांचं आयोजन करायचं आहे. याचा अवकाश त्याबद्दलची माहिती आपल्याला हे उभा केली आहे. पण NCC असेल, NSS असेल, यांच्याकडे निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, पोस्टर सादरीकरण, चित्रकला स्पर्धा, रोल निर्मिती, लोगो डिझाईन स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, अन्य सांस्कृतिक उपक्रम हे राबवायचे आहेत. असे 2 सर्क्युलर तरी आहेत. ठीक आहे, आपण आपल्या कर्मयांच्या मीटिंगला वळूया.